नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरवमध्ये. बरेच दिवस झाले आपला व्लॉग नव्हता, तर खूप दिवसानंतर आपण एक व्लॉग आता टाकत आहे. कारण क्लिप्स तर होत्या पण एडिट करायला टाईम नव्हता मिळत. तर दिवाळी तर झाली, पण जवयाला जेवणाला बोलावणं नाही असं होऊ शकत नाही. तर दादाला त्याचे जे सासरे आहेत, चुलत सासरे, त्यांच्याकडे जेवायला बोलावलेलं होतं. तर ते अकोल्यालाच राहतात शिवनगरमध्ये. तर आम्ही इथे सर्व फॅमिली जेवायला आलेलो होतो. बाबा वगैरे सकाळी येऊन गेले होते. तर तिथे सकाळी पण पाहुणे असल्यामुळे बाबा वगैरे सकाळीच आले होते. आम्ही उपास असल्यामुळे आम्ही उपास सोडला. चतुर्थी होती त्या दिवशी, तर उपास सोडत असतो रात्री, त्यामुळे मग पूजा वगैरे करून नंतर इथे आलो. तर इथे आम्ही बसलो, गप्पा वगैरे केल्या आणि मग नंतर सगळ्यांसोबत जेवायला बसलो. ताट वगैरे वाढले होते. तर काय काय पक्वान्न होते दाखवतो तुम्हाला. तू थांबला आणि जवळ गोळी येऊन राहिले आमचे. तू कुठून राहिले? म्हटलं तू या जवळच्या घरात होते. तर अशा पद्धतीने छान ताट वाढलेलं होतं आणि खूप सारे पदार्थ होते, पण एवढी भूक नव्हती. मग आम्ही तरीसुद्धा खाल्लं, दादानी आणि मी. आणि मग नंतर आमचे जेवण झाल्यावर इथे लेडीज बसल्या होत्या जेवायला, तर यांचे देखील संपत आले होते. मग इथे आणखी काय ते गिफ्ट वगैरे देतात दिवाळीला पहिल्यांदा आल्यामुळे, तर मग इथे दादा वहिनीला छान गिफ्ट वगैरे मिळाले. तर अशा पद्धतीने हे जेवणाचा जो प्रोग्राम आहे तो तर निपटला. पण दुसऱ्या दिवशीचा एक प्लॅन आम्ही अरेंज केला होता. तो कुठला आहे तर तुम्ही आता बघणार आहात पुढे, आणि त्यात खूप जास्त मजा आलेली आहे. तर बघा. तुमच्या पोरीचं नाही राहू दे. तर नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालेलो आहे वारी हनुमान जाण्यासाठी. आणि पहिले आम्ही आजी आजोबांकडे जाऊ, मम्मीच्या आईबाबांकडे, आणि मग तिथून वारी हनुमानला जाऊया. सो आज असा लुक केलेला आहे. खूप दिवसानंतर अशी पॅन्ट घातली आहे मी. म्हणजे ज्याला असे थोडे खाचे वगैरे पडलेले असतात आणि अशी फॅन्सी थोडी, कारण मी घालत नाही आता, आपलं ऑफिसमुळे फॉर्मल राहावं लागतं. पण कधी कधी एखाद्या असं वाटते, कारण हे कपडे घेऊन ठेवलेले आणि ते वाया जातात, मग ते घालायला पाहिजे. म्हणून म्हटलं आज घालूया, कारण आज थोडंसं असं छान फोटोज वगैरे काढता येईल. मग तिकडे जाऊन व्हिडिओज वगैरे काढायचे. म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळा लुक. हे टी शर्ट पण खूप दिवसानंतर घातलं, त्याच्यानंतर हे जॅकेट पण खूप दिवसानंतर घातलं. आता थंडीचे दिवस चालू आहेत, म्हटलं चला जर्किन वगैरे, आणि आता 3-4 जर्किन झालेत माझ्याकडे वेगवेगळे. म्हटलं चला वेगवेगळे जर्किन ट्राय करायचे मस्त. तर मागच्या वर्षी हे घेतलं होतं खूप, त्याच्या मागच्या वर्षी आय थिंक घेतलेलं आहे, आणि इतकं आवडतं मला, हे खूप छान दिसतं. आणि याच्यावर खास माझ्या ITIचं लोगोही आहे, म्हणजे ते कंपनीचं नाव आहे पण तसं ITI लोगो आहे. तर मागे मी ITIत घालून गेलेलो, लोकांना वाटत होतं की ITIतलं स्पेशल जर्किन आहे का, जसं तिथे लोगो दिसतो ITIचा. तर म्हटलं हो, ITIमध्ये वाटले होते सर्वांना, तुम्हाला नाही मिळाले का. तर अशी मजा मस्ती चालू असते. सो कसा दिसतो आहे आज मी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर सर्वांची तयारी होत आहे, चालू आहे काही जणांची. कोण कोण जात आहे हे तुम्हाला मी दाखवतो गाडीत बसल्यावर. नेहमीसारखं गाडीत बसल्यावर तुम्हाला मी दाखवतच असतो कोण असते आमच्यासोबत आणि कोण नाही. तर चला मग निघूया. काय घेतलं बॅगीत? गलुरिया. चलो. हे दोघं गाड्यापासून याला पण बाहेर. अरे मला मूंग वडा, हो फेवरेट जागा झाली. लास्ट टाइम इथे बसलो होतो आम्ही. बघू आता. कपडे तर घेतले नाही, आंघोळा करायला देईन. मामा माझ्या चढ अलीकडेच इकडे. चला मग. आले बाप्पा मम्मीच्या घरी, मम्मीच्या मम्मीचं घर.
इतका मोठा बंगला आहे मम्मीचा मम्मीचा. मम्मीची मजा आहे. आबाचा बंगला. आपा सरप्राईज. काय झालं तुमचे? फोन लावून राहिलो तो आम्ही की येऊन राहिलो म्हणून. सकाळपासून तुम्ही आले वाटते बाजारातून. बाजारातून आले का? गेले नाही का अजून? तुमचा फोनच नाही लागून राहिला होता. आजी राहू दे ना, तो उंडा राहते नाही करत असतो पोळ्या. आता नको करू, राहू दे पोळ्या बिड्या सगळ्या. त्याच्यासाठी मी फोन लावून राहिली, ते फोन नाही लागून राहिला होता. करू नको आता. करू नको, जाऊ दे आता. आम्ही रस्त्याची भाजी, आम्ही कोरडी आहे. आजी म्हणे उठसूट येऊनच राहिला आता. येऊनच राहिला आता. किती लाड करू म्हणे, किती लाड करू. झाला लाड, ठेवून दे आता. आता नाही लाड बीड. चलो राहू दे, लाड बीड नाही करायला लागत. काही झालं नाही ना हे चाकू वो संबंध है वो चाकूली धारणा संधी का. काय करते आनंद फोन नाही घालते. माय माय आजी, माय माय आजी, आजी माय आजी. तू वारीला चालतं ना? चल चल दर्शनाला वारीला जाऊ आपण. दर्शनाला हा मांबाच्या डोबाला जाऊ आपण. चल डोबाला जाऊ ना मांबाच्या. वाव सोनपापडी. श्रद्धा, तुला आवडते का सोनपापडी? आता नको. दादा सोनपापडी. आता का बाई? तर आजी बघा किती सुंदर पूजा करते. म्हणजे आम्ही आलो ते एवढे फुलं फुलं फुलं. म्हणजे माझ्या घरी पण जेव्हा आई बिमार होती तेव्हा मी अशीच पूजा करायचो. मम्मी म्हणायची जेवढे फुलं भेटतात तेवढे लावून ठेवतो म्हणजे मंदिरावर. मी पूर्ण सजवून ठेवायचं मंदिर. तसंच आजी पण सजवते छान. आप्पाला म्हटलं वारीला जायचं, तर आप्पाने काय केलं, त्यांचे सगळे बुक्स काढले. म्हटलं हे कोणते बुक्स आहे, मला वाटलं काही वाचायचे वगैरे आहे का. तर ते काढले, तर त्याच्यात सगळ्या पेनाने राम राम लिहिलं होतं. सगळ्या पेजांवर राम लिहिलं होतं. आणि इतकं बारीक अक्षरात होतं की आपल्याला दिसत पण नाही. आणि तिच्या काउंटिंग पण केलेले होते किती नावं लिहिलेली आहे ह्या बुकमध्ये. तर एवढे नावं लिहितात ते. आणि म्हणजे रिकाम्या वेळात त्यांना ते आधीपासूनची सवय आहे. तर अशी ते असल्यामुळे ते एवढे बुक्स बनवले होते. आता ते वारीला चाललं होतं तिथे शिरव म्हणे नदीमध्ये. तर मी पाहून एकदम हे झालो की आपल्याला साधं हे एक पुस्तक लिहिणं म्हणजे असं एक ओढ लिहायची म्हटली की जिवार येते मराठीमध्ये. आणि इकडे आजोबांनी पूर्ण बुकवर फक्त एकच शब्द राम 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 असं लिहून ठेवलेला होता. तर खूपच भारी, म्हणजे खरंच श्रद्धा आहे त्यांची ती आणि ते करतात आधीपासूनच. तर आता निघालो आम्ही मस्त जायला वारीला. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. जोडव्याला होती 9 लाख साजत, होती 9 लाख साजत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. गेला नागावा पंढरी. खाली उतरा लागते ना सायकल. देते बाई, ते दे गदर. एवढं मोठं गदर, एवढं मोठं गदर. बाबू रविवार आहे ना. आता वहिनी इकडे या. ए दादा इकडे ये. इथून सगळं दिसते. पाणी किती मस्त आहे. ते पाणी पण जातं तेव्हा तिथून पाणी कसं येते. हा पण बघ ना इकडे काय हात धरानं म्हणते. हात हा आहे. मम्मी पळाली एकटे. नको आज नाही पाहिजे मला.
कशा अवतार आहे. गाणे किती मस्त वाजत रे. हा चलो. पाण्याला जाते कोण पहाडातच आहे हे. नाही वर चढ्यात थोड्याशा चलो. वहिनी तो आहे डोहा मांबाचा तो सगळ्या मंदिराच्या मागे तो आहे. पाण्याला जाते पाणी येते रडू नको बाळा. जे ये नदी पाय. हा हा तशीच टाका. हा श्रीराम. आप्पाच्या पोथ्या आप्पाची मेहनत पाण्यात गेली. आप्पाची मेहनत पाण्यात गेली. टाक आता सीताफळ. काहून खाणार नाही का तू ते आता. इथे मासोळे आहे का मग तिकडे नको टाकू. खायला येतात ना ते पण किती जमा झाले तिथं खायला. आम्ही देवगडला गेलो त्या दिवशी आम्ही येताना तिथं एवढा डेंजर होत्या. काय टाकत होतं खायला टाकून तिथं पाण्यातून खायला एवढ्या मोठ्या होत्या. चाललं का आता. तर वारीचा हनुमान हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. आय थिंक बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं हे. आणि इथे आल्यावर इथे खूप साऱ्या अशा आख्यायिका आहेत. इथे एक मांबाच्याचा डोहा देखील आहे. तिथे खूप लोकांचा जीव गेलेला आहे त्यामुळे तिथे सहसा लोक जात नाहीत. तरी पण काही लोकांची इच्छा असते जातात. पण तिथे तो खोल असल्यामुळे तिथे लोकांचे जीव जातात. आणि इथे एक आणखी अशी आख्यायिका अशी आहे की इथे ज्याही लोकांना भंडारे वगैरे करायचे असतात किंवा द्यायचे असतात तर जुन्या काळात इथे नदी जी आहे त्या नदीमधून भांडी निघायची आणि ते भांडी इथेच वापरायची आणि ते भंडारा वगैरे झाला किंवा जे महाप्रसाद झाला की ती परत नदीत सोडून द्यायची आणि परत जेव्हा आपल्याला लागत होते तेव्हा ते येत होते असं म्हणतात. अशा अनेक आख्यायिका या मंदिराच्या आहेतच. मग त्या पाण्याबद्दलच्या असो की दर्शनाच्या असो. पण खरंच इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं कारण इथे हनुमानजीचं दर्शन खूपच भारी होतं. आणि व्हिडिओ काढण्यास मनाई होती तरी मी चुपचाप काढला होता. आणि ते बॅक साईडला बघा सर्वांनी आपली इच्छा पुरते जे आपण नारळ म्हणतो ते बांधलेलं होतं कपड्यांमध्ये. आणि आजीचं आमच्या असं आहे जिथेही गेली तिथे 1 रुपया का होईना टाकतेच दानपेटी. तर ती आधीच तयारीत होती की आपल्याला मंदिरात जायचं आहे तर सगळे चिल्लर पैसे सोबत घेऊन आली होती. तर इथे आणखी एक महादेवाचं मंदिर आहे या साईडला. इकडे हॉल पण होता. तिकडे प्रोग्राम्स वगैरे होतात. इथे बारशाचे प्रोग्राम होतात. एंगेजमेंट पण होतात. छोटे मोठे भंडारे असले ते पण इथे होतात. तर आम्ही तर डब्बा आणलेला होता पण आम्हाला 2-3 जागी इतकी भाजीचा सुगंध आला होता तर आम्ही तिथे गेलो होतो भाजी मागायला. हमने एक बार थांबले वो करके खाते. कर्री बाळगी मस्त आहे भाजी. पाण्याला जाते भाजी काही दुसरा का म्हणे हे जास्त घ्या म्हणे अजून म्हटलं बस झालं काकाई म्हणे अरे द्या द्या. आता सावत नाही पहिले आपाचं काम असे होईना करायचं. तर अशा पद्धतीने घरचा डबा आणला असून सुद्धा आम्ही लोकांच्या इथे जाऊन भंडाऱ्यातली भाजी मागून खाल्ली. आणि जेवण वगैरे झाले म्हटलं चला आता छान थोडंसं फिरून येऊ.
छान व्ह्यू आहे इकडे. पाणी वगैरे कमी असल्यामुळे छान जाता येत होतं तिकडे, नाही तर पाणी जास्त असलं की जाता येत नाही. तर थोडा वेळाने अवतार असा खराब होत होता, कारण पहिले असं वाटलं की थंडी वाजेल थोडं, पण कसलं काय इथे आलं इतकी गरमी होत होती. स्वेटर वगैरे काढून फेकलं होतं मी. आता दगडांवरून छान असं काठावर बसून थोडे फोटोज क्लिक करायचे होते. दादा वहिनींना पण इच्छा होती खूप फोटो काढायचे. म्हटलं चला जाऊया. मग असे आता इथे आलो आम्ही आणि बघू आता आणखी फोटोज वगैरे कसे निघतात. तर पाण्याला जाते चालूच ठेव. हा ते माकड बाहेर. तर फोटोज बघा किती भारी आले इथे, आणि दादा वहिनीचे तर खूप भारी आले. माझे पण भारीच आले होते, दादांनी काढून दिले होते. तर खूप सुंदर फोटोज आले आणि 2-4 पोस्ट देखील केले ते इंस्टाग्रामला. तर तुम्हाला दाखवतो असे वेगळ्या पद्धतीचे फोटोज दादा वहिनीचे आणि माझे सोलो. तर कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. नक्की तुम्ही पण या, इथे खूप छान व्ह्यू आहे. आम्ही अकोट रोडवरून आलो होतो. इकडून नांदुरा वगैरे शेगाव साईडला पण रोड आहेत, जाता येतो. पण आम्ही अकोटला गेलो आणि अकोटवरून हिवरखेड मार्गे आम्ही असं आलो होतो. त्यानंतर रस्त्यात आणखी एक गजानन महाराजांचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप जुन्या काळातलं आहे. इथे पादुका देखील होत्या गजानन महाराजांच्या. तर हे मंदिर म्हणजे इथे गजानन महाराज स्वतः आलेले आहेत. त्यामुळे हे खूप प्रसिद्ध आणि खूप जुनं मंदिर आहे. आणि इथे आपल्या संत गजानन महाराजांच्या पिक्चरची शूटिंग देखील झालेली आहे. तर माझ्या मोबाईलची बॅटरी 1% आल्यामुळे मी जास्त क्लिप नाही काढल्या. पण इथे छान एक महादेवाचं मंदिर खूपच भारी वाटलं मला. थोडं आतमध्ये जावं लागत होतं, असं गुफा टाईप होतं. तर छान वाटलं, इथे दर्शन केलं. मग बॅटरी कमी असल्यामुळे जास्त क्लिप काही काढल्या नाही. मस्त किती भारी वाटते आतमध्ये. आले दर्शन करून ते. दुर्गाचे गीताले म्हणे दुर्गाचे घेऊन झालं बाई व म्हटलं आई तेच येऊन राहिली थांब त्याची घेऊ नको तू गीताबाशी गीताले म्हणे घेऊन झालं बाई व गीता येतो मी माझ्या घरी लवकर 12 महिन्यात भेटते 12 महिन्यानं आम्हाला तर लावतो पण झाला म्हणजे खुश आहे